आमच्या शाळेच्या सहलीचा पुढील टप्पा म्हणजे जळगाव शहरातील भव्य स्वामीनारायण मंदिर. हे मंदिर स्थापत्यकलेचे एक अत्यंत सुंदर आणि आकर्षक उदाहरण आहे. मंदिराकडे पाहताच त्याची भव्यता आणि रचना मनाला मोहून टाकते. स्वामीनारायण मंदिराचे बांधकाम अजूनही सुरू आहे. तरीसुद्धा आत्तापर्यंत उभारलेली रचना अतिशय सुंदर आणि देखणी आहे. मंदिरातील नक्षीकाम, दगडी कोरीवकाम आणि समतोल रचना पाहून विद्यार्थ्यांना स्थापत्यकलेबद्दल विशेष कुतूहल वाटले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या मंदिराच्या स्थापत्य वैशिष्ट्यांविषयी सोप्या शब्दांत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी मंदिरात शांतपणे दर्शन घेतले. मंदिरातील स्वच्छता, शिस्त आणि शांत वातावरण यामुळे सर्वांनाच एक वेगळाच अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्सुकता स्पष्टपणे दिसत होती. अनेक विद्यार्थ्यांनी मंदिराची रचना आवडीने पाहिली आणि प्रश्न विचारले. मंदिराच्या बाहेर एक छोटासा पण सुंदर बगीचा आहे. या बगीच्यात विद्यार्थ्यांनी थोडा वेळ विश्रांती घेतली. हिरवीगार झाडे, मोकळी जागा आणि स्वच्छ वातावरण यामुळे विद्यार्थ्यांनी येथे खूपच आनंद लुटला. काही विद्यार्थ्यांनी गप्पा मारल्या, काहींनी छायाचित्रे काढली, तर काहींनी निसर्गाचा शांतपणा अनुभवला. ही भेट विद्यार्थ्यांसाठी केवळ धार्मिक नव्हे तर शैक्षणिकदृष्ट्याही महत्त्वाची ठरली. स्थापत्यकला, शिस्त, स्वच्छता आणि निसर्ग यांचा सुंदर संगम या ठिकाणी अनुभवायला मिळाला. अशा प्रकारे स्वामीनारायण मंदिर जळगाव येथील भेट आमच्या शाळेच्या सहलीतील एक अत्यंत संस्मरणीय आणि आनंददायी टप्पा ठरला. ही सहल विद्यार्थ्यांच्या आठवणीत कायमची राहील. धन्यवाद.